तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील ग्राम दिनोडा 17 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गावातील जनावर एकाच दिवशी व एकाच परिसरातून चोरीला गेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ निर्माण झाली। हा प्रकार संगनमताने व नियोजनपूर्वक चोरी झाल्याचा संशय निर्माण होत आहे। या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून शेती कामावर त्याचा परिणाम होत आहे। जनावरे हरवल्याच्या दिवसापासून गावातील अल्पभूधारक शेतकरी मिलिंद यशवंत थोरात यांच्या मालकीची बैलजोडी व जनावरांसहित काही शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला गेले आहे। याबाबत अद्यापपर्यंत कोणताही ठोस पुरावा मिळत नसल्याने मिलिंद थोरात यांनी दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दाखल केलेली आहे। पोलिसांनी सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून सखोल तपास करून हरवलेली जनावरे शोधून द्यावीत व दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आलेली आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट। मिलिंद यशवंत थोरात, राहणार दिनोडा, तालुका अकोट, जिल्हा अकोला। माझे 2 बैल, एक गोरा जवळच्या शेतामध्ये चाऱ्याला सोडले होते। दुपारपर्यंत ढोरं त्या शेतामध्ये होते। त्यानंतर 4 वाजतापासून आमचे जनावरं दिसत नव्हते म्हणून आम्ही सर्व शोधाशोध करत गावाच्या आजूबाजूनं पाहायला सुरुवात केली। मी आणि माझ्या सोबतचे जे लोकांचे जनावरं गेलेले आहेत माझ्या गावातील, ते पण आमच्या सोबतच होते। त्यांचे मी नाव सांगतो कोणाकोणाचे जनावर आहेत तर विठ्ठल रामकृष्ण कात्रे, राहणार दिनोडा, 2 बैल धामणा रंगाचे। श्री रामेश्वर गुलाबराव गीते, राहणार दिनोडा, तपकिरी रंगाची एक गाय ज्यावर काळ्या रंगाचे स्पष्ट मार्क आहेत। श्री मोहन मधुकर कात्रे, राहणार दिनोडा, एक गाय तपकिरी रंगाची। श्री कैलास शादेव कात्रे, राहणार दिनोडा, एक गोरा पांढऱ्या रंगाचा। सदर जनावरे सायंकाळपर्यंत परत आली नाहीत म्हणून मी व माझ्या कुटुंबियांनी तसेच गावातील इतर लोकांनी आसपासच्या परिसरात, शेतात, रस्त्यावर तसेच शेजारच्या गावामध्ये जाऊन शोध घेतला, परंतु सदर जनावरे मिळून आली नाहीत। त्यामुळे सदर जनावरे हरवलेली असून ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा मला ठाम संशय आहे। तरी मी दहीहंडा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे। तरी दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेबांनी माझी जोडी व एक गोरा आणि सर्व गावातील गेलेले जनावरे शोधून द्यावी ही विनंती।